परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय टेंभोळी या ठिकाणी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी जशी मुलगी लग्न झाल्यानंतर बाहेर सोडून कुठे जाते रे कोणाच्या शासकीय निघाल्याप्रमाणे मुली खरं तर त्यांचा भूतकाळ दाटून आलेला आहे. पण निश्चितच तुमच्यामध्ये माहेरची ओढ दिसून आलेली आहे. अशा या चांगल्या कार्यक्रमाचा एक सहभाग होता आला आणि माझ्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 10वीला आश्रम शाळेत असताना काटकर सर आमच्या वर्गात एकच मुलगी होती आणि आम्ही 32 विद्यार्थी होतो. आता मला सांगा तुमच्या मुलींच्या वर्गामध्ये एकच जर मुलगा असेल तर ती किती पंचायत होईल. आणि तिही मुलगी होती ते आमचे मुख्याध्यापक पिसाळ सर त्यांची पुतणी होती आणि त्याही मुलीला एवढं अडचणीचं व्हायचं. परंतु आपली पुतणी आपल्या जवळ शिकावी असं प्रत्येकाला वाटत असत. तशी शिकली मुली खरंच चांगल्या असतात. प्रत्येकाने आपल्या भाषणामधून सांगितलेलं आहे. अशा एका चांगल्या कार्यक्रमाचा सहभाग घेण्यासाठी मला या ठिकाणी या विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका आणि माझ्या 2001 ते 2005च्या सहकारी असलेल्या या शाळेतल्या आमच्या संगीताताई काटकर मॅडम, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय कारंडेताई डॉक्टर कारंडे, त्याचबरोबर गेलेल्या आमच्या करणेताई दोशीताई, आमच्या माझ्या उजव्या बाजूला बसलेले आमचे गेलेले संपेवर का गेलेले म्हणजे आमचे मित्र डॉक्टर खेत्रे सर, त्याचबरोबर आमचे शरद भाऊ. कॉलेज असताना आम्ही मागे पुढेच होतो. ते 1-2 वर्गाने पुढे होते, मी पाठीमागे होतो. खरं तर या परिसरामध्ये या मातीचा गुणधर्म वेगळा आहे बाळांनो. मानची मातीच वेगळी आहे. या मातीत आल्याशिवाय माणसाला कळत नाही. कारण संगीताताई त्यांच्या भाषणामध्ये बोलत असताना या शाळेतली विद्यार्थिनींनी ज्ञानाचे कण वेचलेले आहे. तेव्हा मी मुलीच्याकडे बघत होतो, मुली मातीत काहीतरी वेचत होते. मला वाटलं कदाचित चुकून काय पडलेले काय मातीत आहे काय. परंतु मुली शोधत होत्या. परंतु तो शोधत होत्या त्यांचा दोष नव्हता. कारण ऊन लागत होतं. ऊन लागताना काहीतरी शोधलं पाहिजे. त्याच्याशिवाय पुढच्याला कळणार नाही की लवकर संपव आणि संपवल्याशिवाय आपल्याला गुणातून सावली देता येणार नाही. खरं तर थेटर सरांनी आमच्या काटकर सरांनी एक गोष्ट म्हणता त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या. एकच गोष्ट समजून म्हणायची पण थोडा एक प्रमाणाची एक गोष्ट सांगतो. खरं बाळगतो ही आंतरिक ओढ असते की माझ्या लेकरांना काहीतरी दिलं पाहिजे, माझ्या मुलांना काहीतरी दिलं पाहिजे. हा त्यांच्यातला खरा सच्चा शिक्षक जागा झालेला होता आणि त्याच्यामुळे तुम्ही इतक्या भावनात्मक तुम्हाला सांगत होते की बाळाला काहीतरी करा. आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी मांडलेल्या आहेत. मला ते मनाला भावलं कारण नावातच ते विष्णू आहेत. आडनावात अर्ध काट जरी असलं तरी थोडं कर आहे. कर म्हणजे काय? हा हे महत्वाचं आहे. कारण काटकर सरांचा आवाज आला की तुम्हाला कसं तरी वाटत होतं की नाही. तुम्ही सांगितलं की नाही, भाषण मुलांनी सांगितलं. अतिशय छान पद्धतीने सगळं काही चाललं होतं. मलाही प्रश्न पडला जेव्हा काटकर सर एक गोष्ट पुढे सांगत होते. त्यात आमच्या सुदर्शन करणाऱ्या ताई इतका अभिमान इतकं भारी धमके देत होत्या. आता माझं साहित्यिक जागा होत होता. आता मला वाटलं मला भाषणाला वेळ लागतोय का नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यावेळेस मला सुचलं की सगळे खेळाडू आउट होतात आणि 9व्या-10व्या नंबरला जो खेळाडू असतो तो बॉलरच असतो. तर बॉल कसा पूर्ण येतोय त्याला काही कळत नाही आणि कधी दारी उठतो त्यालाही कळत नाही. अशी माझी आता अवस्था झालेली नाही. बंद झाले की नाही गावल्या माझी तशी अवस्था झालेली नाही. बाळांनो आज तुम्ही या ठिकाणी जमलेला आहात, एक चांगल्या विचारानं जमलेला आहात. तुम्हाला इथून काहीतरी घेऊन जायचं आहे म्हणून तुम्ही इथे एकत्र आलेला आहे. आणि सुरुवातीला आमच्या ताईने एका छान भाषण केलं. पहा मला वाटतं श्रुती होईल पुढे, बरोबर आहे की नाही? अरे बरोबर ना? हा मला कळते का? सरांनी उदाहरण दिलं कशाचं
येण्याची सुधारायचं ते येण्याला कळतं पण आपल्याला कळत नाही कारण कधी हे चालवायचं हे आपल्याला कळत नाही. याच्यामध्ये एक छोटासा मार्ग आहे का चेक केला मार्ग काय म्हणतात त्याला मेंदू. त्या मेंदूचा आपण किती टक्के भाग वापरतो तुम्ही विज्ञानामध्ये शिकत असाल किंवा वेगवेगळ्या व्याख्यान ऐकत असाल. या मेंदूचा जास्तीत जास्त वापर जर केला तर आपलं चांगलं आयुष्य घडतं. त्यासाठी डॉक्टर सरांनी 2 उदाहरण दिलं. प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि दुसरं कोणाचं नाव घेतलं होतं रे पांडुरंग गणपती पाटील म्हणजे आपले पीजी पाटील. अतिशय 2 दिग्गज माणसं होऊन गेली आणि सुरुवातीलाच मला वाटतंय आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आमच्या मुली ह्या शायनिंग स्टार आहेत. कसल्या स्टार आहे खरोखर कारण या शाळेची परंपरा आहे. 2001 ते 2005 या शाळेमध्ये असताना त्यावेळेस कार्यकर्ते आपल्याकडे 750 मुली होत्या आणि आता त्यांनी जवळपास दुप्पट त्याच्या आसपास गेलेले आहे. ही शाळेची झालेली प्रगती आहे. ही प्रगती झालेली आहे की समोर जी झाडं लावलेली आहेत की नाही येताना त्या खड्ड्यामध्ये त्यावेळेस मला वाटतं सुभराव पाटील कलेक्टर होते आणि आले होते त्यावेळेस ते आले असताना त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये झाडं लावली होती. ती खड्ड्यातली झाडं आज आपल्याला काय देतात सावली देतात. ही शाळा सुद्धा आपल्याला काय देते सावली कारण ही शाळा आहे आपली पोरं कमीच आहे तिथली म्हणजे आता काहीच अडचणीचं राहिलेलं नाही. आणि अशा पद्धतीने ही आपली माऊली आपल्याला मोठं करत असते. सकाळी इतक्या मुलांनी बक्षीस घेतली की मला वाटायला लागलं बक्षिसातच असे थोडं जातो की काय. आणि खऱ्या अर्थानं या शाळेमध्ये धन्य वाटलं की पूर्वीचा काळ जसा होता तसाच तुम्ही जपलेला आहे. कदाचित त्याच्यापेक्षा एक काकण पुढं पण अलीकडे काकणं कमी व्हायला लागले. बरोबर आहे की नाही. पूर्वी भरपूर काकणं असायची की नाही. आता असते बघा भरपूर काकण का हा लगडी हा बाजरी बघ हा मला ऐकायला लगडी माझ्या कानाचा प्रॉब्लेम आहे. तर ही काकणं असायची काकणं वाजायची बांगड्या वाजायच्या. आता बांगड्या वाजत नाही. आता वाजते ती ह्याच्यात जवळ बरोबर आहे की नाही. सरांनी ते सांगितलं हे कमी वापरा हे बाळा हे कमी वापरा कारण हे जर कमी वापरलं तर हे जास्त वापरलं जाईल. अलीकडे आपल्याकडे याचा वापर करून बुद्धिभ्रंश होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये मोबाईलचा वापर निश्चितच कमी करावा. मी खरं तर हे नव्हतं माझ्याकडे. माझे एक वाक्य स्वतःच डोंट बी ऑप्शन बी सोल्युशन. डोंट बी ऑप्शन बी सोल्युशन. प्रत्येक वेळेस आपण ऑप्शन नाही घ्यायचं. नेहमी आपण ऑप्शन होतो सोल्युशन कधी होत नाही. सोल्युशन जर झालं तर निश्चित आयुष्याचं कल्याण होतं. पण माझा मुलगा आणखी का कसं पुढचा की अलीकडची पिढी फार ऍडव्हान्स पिढी आहे. शरद दादा तो काय म्हणतो मला डोंट बी अवेलेबल पप्पा डोंट बी अवेलेबल बी व्हॅल्युएबल बी व्हॅल्युएबल. आणि आपली किंमत आपण ठरवायची असते. आपण काय करतोय आपली बुद्धी लहान ठेवतोय. फक्त पैशासाठी इंग्लंड अमेरिकेमध्ये जातोय आम्हा पैसा कमावतोय. गेल्याच आठवड्यातली घटना आमचा एक साहित्यिक गेला 85 कोटींची प्रॉपर्टी आणि मृत्यू कुठे झाला वृद्धाश्रमामध्ये. मुलगी न्यायालयामध्ये एक मुलगा जज मोठी माणसं त्यांनी सांगितलं परस्पर करून टाका आम्हाला यायला वेळ नाही. किती भयंकर परिस्थिती आज काळ बदलत चाललेला आहे. आपली बुद्धी आपण दुसऱ्याकडे गहाण ठेवतोय आणि आपली बुद्धी आपल्यासाठी वापरत नाही. माझं एवढंच या नव्या पिढीला एक म्हणणं आहे की तुमची बुद्धी तुमच्यासाठी वापरा. ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्यांना अजिबात विसरून जाऊ नका. नाहीतर आपण लगेच मगाशी सांगितलं पेत्र सरांनी बाय बाय निघाले. आता कुठे नालाय. आता पूर्वीच्या पूर्वी लढत होत्या आता लढायचा प्रकार संपलाय. मंत्री मंत्री रडू नको आता लढायचं आईसाठी लढायचं का मुलीसाठी लढायचं तुमचं तुम्ही ठरवा. परंतु काळ बदलत चाललेला आहे. आपण काय घेतो हे फार महत्वाचं. मला तुमच्यासारखी एक मुलगी होती. ती मुलगी
नेहमी अभ्यास करायची, सतत अभ्यास करायची. वर्गामध्ये तिचा पहिला दुसरा नंबर यायचा आणि पहिला दुसरा नंबर आल्यानंतर या ठिकाणी आमचे पत्रकार मित्र रुपेश मगर दादा या ठिकाणी आले. त्यांचं जोरदार खरं तर बोलत असताना एक रूपवान माणूस माझ्या शेजारी बसायला आला. हे माझं भाग्य. नावातच रूप आहे आणि पुढे काय आहे, शे आहे. शे हे अक्षर असतंय की नाही, पण माणूस आला वेळेत आला. एक रुपेश आला. तर खरीच माणसं काही चांगले असतात. एक मुलगी असते, मुलगी दररोज अभ्यास करायची. आई वडील तिला सांगायचे बाळा फक्त अभ्यास कर. ती मुलगी रोज अभ्यास करायची. स्वच्छ प्रकाश असायचा संध्याकाळचा आणि संध्याकाळच्या प्रकाशामध्ये ती अभ्यास करायची. अभ्यास करायची. 10वीला तिला 96% मार्क मिळाले. 96% मार्क मिळाल्यानंतर प्रत्येकाला वाटत होतं, खेदरे सरांनी सांगितलं आमच्या कॉलेजला प्रवेश घ्या. प्रत्येकाला वाटतं आमच्याच कॉलेजला प्रवेश घेतला पाहिजे. पण तुम्ही ठरवलं पाहिजे मला कुठे जायचंय, मला कोणत्या कॉलेजला प्रवेश घ्यायचाय, काय करायचंय. त्याच्यासाठी तुमचं ठरलं असेल मी कोण होणार किंवा मला काय व्हायचं आहे. तुम्ही तुमचं निश्चित केलं असेल तुमचं ध्येय. तसं त्या मुलीने ध्येय निश्चित केलं होतं. ती मुलगी दररोज अभ्यास करायची. 96% मार्क पडली आणि त्या परिसरामध्ये एकदा विश्वास नांगरे पाटील गेले आणि त्यांनी लोकांनी सांगितलं आमच्या या ठिकाणच्या एका गरीब मुलीनं 96% मार्क पडलेले आहेत. लख प्रकाशात अभ्यास करायची. आणि मुलीची परिस्थिती कशी, गरीब. नांगरे पाटील तेव्हा तिचा सत्कार झाला आणि त्या मुलीला विचारलं बघा तू कसा अभ्यास करायची. तिने सांगितलं माझ्या आई वडील स्मशानभूमीमध्ये आले राहतो. आई वडील तिथंच राहतात. रात्रीची चिता पेटलेली असायची. पेटलेल्या चितेच्या समोर बसून मी अभ्यास करायची. रोज एक ना एक चिता. जर चिता एखादा माणूस गावाला मेला नाही तर मला वाईट वाटायचं. आपल्याला बरोबर तिकडे गेला विषय. परंतु तिची भावना वेगळी होती. त्या चितेच्या जो ज्वाला पेटलेले असते त्या ज्वालेवरती ती अभ्यास करायची. किती भयंकर. 96% मार्क मिळाली आणि तिने सांगितलं विश्वास नांगरे पाटलांनी प्रश्न विचारला मला तुला काय व्हायचंय, तुला लागेल ती मदत करतो. तिने सांगितलं मला एकदा हैदराबादला जायचंय. आरच्याने परशे गेला तसा. अरे गेलती का नाही, गेलती का नाही. अरे आरच्याने परशे गेलती हैदराबादला नाही. सैराट बघितलंय का. अरे वा फार चांगले होतं का. हा ही थोडीशीच माणसं पिकलेली दिसत नाही. सगळ्यांनी बघितलंय. फक्त बोलायचं नाही. आपलं ठरलेलं आहे खरं फक्त बोलायचं नाही. बरं बोलायचं पुढच्याला बरं वाटावं. पण एक लक्षात ठेवा नेहमी खरं बोलावं. बरं कधी बोलू नका. बरं बोलल्यानं कधी अडचण निर्माण होईल सांगता येत नाही. त्या मुलीने सांगितलं मला हैदराबादला जायचंय आणि मला त्या ठिकाणी IPS ट्रेनिंग घ्यायचंय कारण मला IPS व्हायचं आहे. ज्या आई वडिलांनी मला ज्या ठिकाणी वाढवलं त्या ठिकाणी मला आता आई वडिलांना ठेवायचं नाही. मुलींनो जर मनामध्ये एखादं स्वप्न मुलाशी बाळगलं तर आपल्याला कशी उतुंग भरारी घेता येते. या मुलींना आपल्याला एक छोटासा संदेश दिलेला आहे. समाजामध्ये अशी काही चांगली माणसं असतात की त्या चांगल्या माणसाचा आपण आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करून घेतला पाहिजे. अनेक गोष्टी आहेत. काटकर सरांनी मगाशी काव्य संग्रह दिला. काय दिलं मला बरं वाटलं. मला एक लेकरू मिळालं. लेकरू अशा अर्थानं माझा एक दिवस चांगला जाणार आहे. एका चांगल्या पुस्तकाच्या सानिध्यामध्ये जाणार आहे. लेखन फार महत्वाचं आहे कारण या लेखनामध्ये काटकर सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कविता त्यांचं मन ओळखलेलं आहे. त्याच्यामध्ये संवेदनशीलता आहे. त्यांच्या भावना आहेत. मानदेश आहे. वनवा आहे. अनेक गोष्टी त्यांनी याच्यामध्ये मांडल्या. कोरोना सुद्धा सोडलेला नाही कारण कोरोनानं कोणाला सोडलेलं नाही. प्रत्येक घरात येऊन गेला, शेजारी येऊन गेला, फक्त आपल्याला सोडून गेला. ती बरं वाटते आपल्याला. नाहीतर आपल्याला घेऊन गेला असता तर आपला सुद्धा कधीच राम झाला असता. परंतु कोरोनानं आपल्याला छान संधी दिली. अतिशय छान पद्धतीने पुस्तक दिलं. आमच्या बहिणाबाई चौधरी म्हणतात. बहिणाबाई चौधरी माहितीत का. वडा आहे उभ्या एकातलं डोळं किती हाकेलं तरी येतं. तसं आपलं पीक काय आहे तर अभ्यास. येणारा 10वीचा पेपर हे आपलं महत्वाचं पीक आहे. त्याच्यावरतीच आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि बहिणाबाई चौधरी म्हणायच्या
जिचा मला कधीच ज्याचा मला कधीच नाही आसरा त्याला कसा व कशी म्हणू मी सासरा. ज्याचा कधीच नसतो मला आसरा त्याला कसा म्हणू मी सासरा. जिला मला बघताच डोळ्यात येतात आसू तिला कशी म्हणू मी सासू. जिला मला बघितलं कधीच होत नाही आनंद तिला कशी म्हणू मी कधीच देत नाही मला धीर तेव्हा कसा म्हणू मी. जो आहे त्याच्या आईचा भोवरा बोललो काय थोडा वाटाळा. जो आहे त्याच्या आईचा भोवरा त्याला कसा म्हणू माझा. अवकाश कसं एवढे कवी आहेत आपल्या समोर काय कमी का वैभव आपलं हे मानदेशाला दिलेलं वैभव आहे. याच बहिणाबाई चौधरीचं विद्यापीठाला नाव दिलं गेलं. मला खऱ्या अर्थाने आनंद वाटतो. एक कवीचं काय वैभव असतं तर ते विद्यापीठाचं नाव असतं. बहिणाबाई चौधरीचं विद्यापीठाला नाव दिलं गेलं की जी बाई काय होती अंगठा भरपूर बाई होती. मुलींनो एक लक्षात ठेवा 4 मार्क कमी मिळाले म्हणून काही फरक पडत नाही. एखाद्या गुणानं एखादं कॉलेज झालं म्हणून काही फरक पडत नाही. तुमच्या आतलं पोटेन्शियल कोणीही मारू शकत नाही. फक्त तुम्ही त्या ताकदीनं उतरलं पाहिजे आणि तेवढा अभ्यास करून जर तुम्ही पुढे गेला तर निश्चित तुम्हाला कोणीही समाजात रोखू शकणार नाही. तेतरी सरांनी त्यांची मार्क सांगितली. माझी मार्क सांगितलं म्हणाल कसं तर पुढे झालं हो तुमचं. मला 10वीला 46% मार्क आणि 12वीला तर त्याच्यापेक्षा जास्त 44%. आता मला सांगा असा जर पाहुणा तुम्ही बोलवला परंतु बाळांनो लक्षात ठेवा आतलं पोटेन्शियल कधी मरत नाही. ते कधीतरी उभारून येतं. माझ्या बंधूला वाटायचं मी डॉक्टर व्हावं. अहो खायलाच मिळत नव्हतं. परिस्थिती फार भयंकर होती. काम केल्याशिवाय खायला मिळायचं नाही आणि डॉक्टरचे स्वप्न कसं काय आहे बघणार. परंतु तरी सुद्धा त्याला वाटायचं कारण तो इंजिनियर झाला होता. त्याला वाटायचं भावाने डॉक्टर व्हावं. भावाला वाटायचं खायला तर नाही फोटो खायला निघालाय डॉक्टर. आम्ही सगळं मार्ग बदलला आणि आर्टला ऍडमिशन घेतलं. ठरवलं नोकरीला लागायचं असेल तर इंग्रजी पाहिजे. आता गेला दुसरा पर्यायच नाही. इंग्रजी विषय घेतला. आमचे सुनील वसव सर तिथं बसलेले आहेत. ते माझे क्लासमेट आहेत. आणि खरं तर आम्ही जेव्हा एकत्र कॉलेज असायचो आणि कॉलेज असताना अभ्यास करायचो या ठिकाणी नाही. कॉलेजच्या पुढच्या बाजूला ती पाटील वस्ती आहे कॅनॉल आहे. त्या कॅनॉलवरती वसतिगृहात राहायचं तिथे आणि त्या कॅनॉलवरती नुसतंच मोठ्यानं ओरडायचं. लक्षात राहत ना. आणि पाठांतर कसं करायचं तर या पद्धतीने रुपयाचं आम्ही पाठांतर करायचो. सगळ्या कविताची कविता पाठ व्हायच्या. कधी पाठ व्हायच्या आम्हालाही कळायचं नाही. नुसतं मोठमोठ्यानं ओरडत जायचं कविता बरं का. आता कविता नांदाय गेली परंतु आपल्या कवीच्या कविता लपलेली आहे. तुमच्यातली कविता नांदाय गेलेली नाही कारण बहिणाबाईच्या रूपाने तुमच्यामध्ये आलेले आहे. बरोबर अनेक गोष्टी अशा आपल्या इच्छित असतात की आपल्याला करता येण्याच्या अपेक्षित असतात. फक्त तुम्हाला तुमच्यातलं स्व जागा करा. तुमचा आत्मकेंद्रित होण्यापेक्षा नेहमी स्वयंप्रकाशित होण्याचा प्रयत्न करा. जर स्वयंप्रकाशित जर व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये चांगलं काय आहे माझ्याकडं ते शोधता आलं पाहिजे. 44% मार्क मिळालेला एक मुलगा मध्ये शिक्षक होतो हे माझ्या कोणीच आई वडिलांनी सुद्धा स्वप्नात पाहिलेलं नव्हतं. आणि त्या काळी नशीब माझंही एवढं चांगलं की रयत शिक्षण संस्थेनं तार करून बोलवून घेतलं आणि आम्हाला बाय हँड गुलाबी ऑर्डर गुलाबी ऑर्डर असायच्या. गुलाबी ऑर्डर म्हणजे कालचा गुलाबी झाला म्हणजे मुलं फार चांगले आहेत का. पाय गेल्यानंतर लक्षात येईल काय म्हणताय तुम्ही ते. कालचा तुमचा कुठला काय असे ना परंतु गुलाबी ऑर्डर मिळाली. मामा ऑर्डरची किंमतच माहित नव्हती आणि दुसऱ्या दिवशी मी घरीच थांबून राहिलो आणि त्या दिवशी एक शिक्षक भेटले. म्हणाले मी त्यांना म्हणालो सर मला ऑर्डर मिळाली द्यायची. ती सोलापूर जिल्ह्यात जायचं कसंच माहित नव्हतं आणि ऑर्डर मिळाली. त्यांनी ती ऑर्डर पहिल्या वेळेला म्हटले आणि परमनंटची ऑर्डर आहे अशी कुणालाच मिळत नाही. तुला रुपयाचा कोणाला चहा न पाचता मिळाली पहिला उद्या हजर व्हायला जा.
त्यांनी मला 50 रुपये काढून दिले आणि मी त्या ठिकाणी जेव्हा हजर झालो त्या ठिकाणी मला पहिले गुरु भेटले. गुरु अशा अर्थाने असलम शेख म्हणून माझे मित्र काय महात्मा गांधी विद्यालय आहे, ते माझ्या अगोदर त्या ठिकाणी नोकरीला होते. त्यांनी सांगितलं रयतमध्ये नोकरी करायची असेल तर 2 गोष्टी पहिल्यांदा जपा, एक नैतिकता आणि दुसरी गोष्ट आर्थिक. कुठल्याही प्रकारचा आपल्या हातून भ्रष्टाचार होणार नाही किंवा चुकीच्या मार्गाने विद्यार्थ्यांवर पैसे येणार, या 2 गोष्टी जपल्या तर रयतमधली नोकरी फार सुखाची आणि सोपी नोकरी आहे. मुलींना तुम्ही सुद्धा या 2 गोष्टी जर जपल्या, काय नैतिकता आणि आर्थिकता, घरातले पैसे जर जपून ठेवले तर सोबत काय होते, वाढ होते. आणि आपली नैतिकता जपली. आमच्या काकाताईंनी सुरुवातीच्या भाषणामध्ये मी सगळ्याच थोडं थोडं लिहून ठेवले बरं का. त्यांनी म्हटलं होतं पहा आमच्या मुली यशवंत आहेत, जयवंत आहेत, गुणवंत आहेत आणि सर्वात शेवटी श्रीमंत हा शब्द वापरला. खऱ्या अर्थानं तुम्ही श्रीमंत आहात. पहिल्यांदा 3 पुरुषांची नाव आहेत, बरोबर आहे की नाही. यशवंत, जयवंत, गुणवंत, श्रीमंत कोणाचं नाव असतं का? ते फक्त आपल्याकडेच असतं, कारण आपण माणूस आहोत. आणि माणूस म्हणजे जगताना या गोष्टी बाळाला आपण घेतल्याच पाहिजे. आणि ह्या जर घेतल्या तर फार समाधान होते. आयुष्यात एवढं मोठं व्हायचं की बाकीच्यांनी आपली वाट पाहिली पाहिजे. म्हणजे आज माझ्याकडून चुकून उशीर झाला बरं का, नाही तर मी मला उशिरा आला सांगितलं का मला, हे काय मोठं असतं का काय. परंतु माझी एसटी थोड्या चुकली आणि जी एसटी मला मिळाली ती एसटी थोडीशी तिची गती कमी होती. माझी गती मात्र जास्त होती, पण एसटीची गती कमी असल्यामुळे मी उतरता बसव सरांना म्हणालो सॉरी म्हटलं मला उशीर झाला. ते म्हणाले की एसटी दररोज लवकर येते, आज कशी उशीर आली कोणाला ठाऊक. आणि त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला. मला त्याच्यासाठी अशा अर्थाने आमच्या मॅडम सुद्धा मला म्हणाले की लवकर पोहोचा, कारण ती तुमची जुनी शाळा आहे आणि तिथं काटकरताई तुमच्या जुन्या स्टाफ मेंबर आहेत, वसर सर तुमचे मित्र आहेत, काटकर सर मित्र आहेत, माझे देवकर सर हे मित्र आहेत. आणि देवकर सर म्हणाल आम्ही जवळपास 17-18 दिवस आम्ही राजस्थानमध्ये मस्तपैकी उदयपूरच्या ट्रेनिंग मध्ये घालवलं. कारण अशी माणसं दुर्मिळ आहेत, बाकीच्यांची नाव माहित नाही तर का नाही तर शेख सरपंच म्हणायचे एवढे फोटो काढून खरं अशी माणसं फार थोडी असतात की ज्या माणसाला तुमच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं. अशी माणसं या विद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेनं पैसा दिलेला आहे. त्यामुळे आपल्या नावलौकिकामध्ये भर पडली आहे. चुकूनही आपल्याकडून आपल्या कुटुंबाचा नावलौकिक कमी होणार नाही याची बाळांनो काळजी घ्या. एक लक्षात ठेवा, तुम्ही जन्माला आला तेव्हा काही कळत होतं का? जन्म हाय मम्मी असं काही म्हणालो आपण नाही. मम्मीने आपल्याला स्वच्छ केलं, सगळं व्यवस्थित केलं, आपल्याला काही कळत सुद्धा नव्हतं. आता जर जुने दिवस तसे आठवले तर कसं वाटते, वाईट वाटते. इतकं आपल्याला केलेलं असतं तरी सुद्धा कधी कधी आपण घरी गेल्यानंतर आपल्या आईला म्हणतो रागवली मम्मी किंवा शेजारी आली गप्पा मारत असताना आधी बघ आज उशिरा झाली अशी जर मम्मी म्हणाली, आमच्या पोरीला काही कळतच नाही. हा सारखी उशिरा येते, गप्पा मारत बसते. आपण समज म्हणतो आमच्या आईला काय नाही, बरोबर आहे की नाही. म्हणते ती बघतो की फार हुशार ती झाली बघ काय करतो. हा आज क्लास झाले पण म्हणतो, पण कधी कधी म्हणतो आमच्या मम्मीला डोकंच नाही, आमच्या पप्पाला काही कळतच नाही. पप्पा आपल्या काळजीपोटी बोलत असतात, आई आपल्या काळजीपोटी बोलत असते. म्हणून आमच्या काटकरताईने श्रीमंत हा शब्द वापरला. त्यामुळे तुम्ही गुणवंत आहात, ज्ञानवंत आहात, जयवंत आहात आणि भविष्यातले यशवंत आहात. परंतु श्रीमंत होणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपल्या आई वडिलांच्या नावाला पट्टा लागणार नाही. समाजामध्ये त्यांची मान आपल्यामुळे चुकूनही खाली होणार नाही किंवा अनावधानाने सुद्धा आपल्याकडून एखाद्याशी चूक होणार नाही की ज्याच्यामुळे आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आपल्यामुळे अश्रू येतील. ते अश्रूची किंमत बाळगू कोटी रुपये देऊन सुद्धा मिळणार नाही. ज्याला आई वडील आहेत त्यालाच तोपर्यंत आई वडिलांचा आनंदाने आस्वाद द्या. कारण सरांनी मगाशी म्हटलं की इतर कोण कोण आई वडिलांचं दर्शन घेऊन आलं. जोपर्यंत आहे तोपर्यंतच ते आहे. ज्या दिवशी ते मातीच्या आड जातील त्या दिवशी या जगामध्ये आपल्यासारखा भिकारी कोणीही नाही. त्याच्यामुळे त्यांची सेवा करायचा प्रयत्न करा. पण अलीकडच्या काळात साहेब परिस्थिती बदलली. लग्न झालं, मुलगा नोकरीच्या निमित्तानं बाहेर जातो, आई वडील गावाकडं आणि सासू सासरे यांच्याकडे. अशी परिस्थिती आज समाजामध्ये दिसते. चित्र फार विधानक निर्माण झालेलं आहे.
आणि त्याच्यामुळे आपल्या आई वडिलांना तर जपा, सासू सासऱ्यांना जपू नका असं माझं मत नाही. नाहीतर मॅडम म्हणतील आमच्या आई वडिलांना आलेले काय बरोबर ते काय, कारण त्यांनाही जपलं पाहिजे, कारण त्यांचाही आधार तिकडचा तुटलेला असतो. अलीकडची मुलं परदेशात जायला लागले आहेत. तुम्ही परदेशात जायला काही हरकत नाही संधी मिळाली तर, परंतु परदेशात गेल्यानंतर या मातीला विसरू नका की ही माती आपल्या ज्या मातेने जन्मलेला माता जन्म देते आणि शेवटी आपल्याला कुठं जायचंय, मातीतच जायचंय. परंतु या मातीला विसरू नका, कारण या मातीने एवढे संस्कार आपल्याला खचाखच करून दिलेले आहेत की आता उसाची ट्रॉली आल्यानंतर बघा कसं आपला जीव सर्व खालीवर होतो, अंगावी ती काय एवढे झालेले असते. तशा पद्धतीने या विद्यालयाने तुम्हाला संस्कार रूपी ज्ञान दिलेलं आहे. हे घेऊन तुम्ही इथून आता तुमची उसाची ट्रॉली भरलेली निघालेली आहे आणि ह्या ट्रॉली आता कुठं जाणार आहे, कारखान्यात जाणार आहे. कुठलं केंद्र आहे आपल्याला, दैवळी जा महात्मा गांधी, फक्त रस्ता ओलांडून पलीकडे जायचं. तिथं गेल्यानंतर मग सुरू झाला. आपण पहा रस्त्याला गेल्यानंतर पाक त्यात काय नसतं भुगत असते, त्यात ते काढायचं बघत असतं, कारण पैसे कमवायचे असतात. आपल्याला पैसे नाही, आता आपल्याला काय मिळवायचे आहेत, मार्क मिळवायचे. पण मी मगाशी सांगितलं मार्क मिळवत असताना 1-2 मार्क कमी पडले म्हणून अजिबात मनाला वाईट वाटून घेऊ नका, कारण नवीन दरवाजा आपल्यासाठी कुठेतरी उघडलेला असणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आयुष्य फार सुंदर आहे. लाईफ इज वन टाइम सेटलमेंट इन आवर लाईफ. लाईफ इज वन टाइम सेटलमेंट इन आवर लाईफ. पहिला काही लाईफ आहे, शेवटी लाईफ आहे. एकदाच मिळालेली संधी आहे. माझा कारणीचा पुनर्जन्म विश्वास नाही, कारण मला मागचं काय आठवत नाही. तुम्हाला काय आठवते का, गेल्या जन्मात हा प्राणी होतो, त्या झाडावर चढलो होतो, समुद्रामध्ये असं मंथन केलं, ते आर्थिक महासागरात निघालो, आर्थिक महासागराची बुडी मारली, ती इकडं अगदी काश्मीरमध्ये जाऊन. असं काय आठवतं तुम्हाला नाही. म्हणून साठी मला नेहमी वाटतं लाईफ इज वन टाइम सेटलमेंट इन आवर लाईफ. आणि म्हणून साठी हे जगणं अतिशय सुंदर जीवन आहे, हे पुन्हा जीवन नाही. म्हणून आत्महत्या करायची नाही. आत्महत्या करायला आत्महत्या करायला लावायची नाही. आत्महत्यापासून प्रवृत्त व्हायचं, कारण जर आपण जेव्हा जन्माला आलो, मग अशी सांगता थोडंसं राहून गेलो, आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं, आपल्याला लहानाचं मोठं केलं, कधी कधी आपण त्यांच्यावर रागवतो, ते रागवतात, त्यांचा हक्क असतो. आपण सुद्धा रागवतो, आपला सुद्धा काय असतो, हक्काचा असतो. आपण हक्काच्या माणसावरतीच रागवतो. आमचे शिक्षक सुद्धा तुमच्यावर रागवतात, असं तुम्ही डोळं नाक मोडलं असेल का नाही, मारतात ते सर तशाच असं कधी कधी वाटतं. पण बाळाला तुमच्यावरती त्यांचा रागवण्याचा हक्क आहे, तुमचाही त्यांच्यावरती रागवण्याचा हक्क आहे. पण चुकीच्या पद्धतीने रागवणं हा मात्र आपला हक्क नाही. जेव्हा आपला जन्म झाला, आईला वाटलं की ही मुलगी आहे, हे गावात मिनिट इथं बोल ठेवून बघू. तसं जर आपल्या मम्मीने केलं असतं तर आपण निरोप समारोह आलो असतो नाही करायचो, अरे आलो असतो का, कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, आई वडिलाचे ऋण, शाळेचे ऋण, समाजाचे ऋण कधीच विसरायचं नाही. दुसरं एक छानसं उदाहरण देईन तुम्हाला. कसं तुला आणखी उदाहरण आहे का? पहा, एक मुलगा होता फ्रान्स मधला, लहानाचा मोठा होत होता. आई त्याला वाढवत होती, वडील वाढवत होते. मधल्या काळामध्ये वडिलांचा मृत्यू झाला. तो मुलगा लहानाचा मोठा होता, मोठा होत पहिल्यांदा तो पोलीस मध्ये सैन्यामध्ये भरती झाला. सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर त्याला वाटलं आता पगार पाणी सुरू झालेला आहे, आपल्या आईला घेऊन जरा फिरायला जावं. लग्न झाल्यानंतर नवरा बायकोला काय घेऊन जातो, फिरायला जातात का तुमच्याकडं, काय झालं लाईट गेली काय, जातात का, हो कधीतरी म्हणा की जातात का, तरी सुद्धा 50% लाईट गेली. पण असू द्या, जर तो मुलगा आईला फिरायला घेऊन जातो, तुम्ही आईला घेऊन जाताय, बरोबर आहे ना, आपल्या दुसऱ्याला फिरायला न्यायचं. तो आईला फिरायला घेऊन जातो, बगीचा दाखवतो, रेल्वेत बसवतो, वेगवेगळ्या ठिकाणी दाखवतो. ही सैन्याचा सैन्य या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी असं आईला फार मला समाधान वाटतं. शेवटी एका ठिकाणी उंच अशी इमारत असते, सुंदर देखणी ताजमहालासारखी इमारत असते, आपल्या संसद भवनासारखी इमारत असते. त्या ठिकाणी आईला घेऊन जातो. आई बघ ना किती सुंदर इमारत आहे. आई म्हणते बाळा खरोखर सुंदर आहे. आई तुला ही इमारत घ्यायची का, तुला इथं राहायचंय का. तर आई म्हणते अरे बाळा
जे आपल्या नशिबात नाही त्याचा कशाला विचार करायचा. तो म्हणाला, नाही आई, तुला या घरात राहावंसं वाटतंय का, या इमारतीत राहावंसं वाटतंय का. आई म्हणते, बाळा मला राहावंसं वाटतंय, पण आपल्याला तेवढ्या तुझ्या पगारात काही भागणार नाही आणि ही इमारत आपण विकतही घेऊ शकणार नाही. तो म्हणाला, आई बरं असू दे, एक ना एक दिवस तुला या इमारतीमध्ये राहायला आणल्याशिवाय मी राहणार नाही. तो मुलगा सैन्यामध्ये एक किडा पास करतो, वरती जातो, सैन्याचा प्रमुख होतो. सैन्याचा प्रमुख झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करत असतो. आणि एक दिवस तो फ्रान्सचा प्रेसिडेंट ऑफ फ्रान्स नेपोलियन बोनापार्ट, त्याचं नाव काय आहे, नेपोलियन बोनापार्ट. आणि तो फ्रान्सचा प्रेसिडेंट झाल्यानंतर आई कुठं राहील, आणि त्या वस्तूत राहणार ना. आईला त्या वस्तूत घेऊन जातो आणि आईला म्हणतो, आई कसं वाटतंय तुला. आई म्हणाली, बा त्यावेळेस तुझ्यावरती माझा विश्वास नव्हता, परंतु आज मला कळालं की माझ्या मुलामध्ये काहीतरी चांगलं आहे, म्हणून तू मला इथपर्यंत घेऊन आला. अशी माणसं समाजात पाहतोय. आपल्या आई वडिलांना सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आणि आयुष्यामध्ये आपलं जसं सुंदर आयुष्य आहे तसं आई वडिलांना सुद्धा म्हातारपणी जगण्याचा आधार आपण बनायचा आहे. जर आधार जर बनलो तर निश्चितच आपलं जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जीवन हे एकदाच आहे. आई वडिलांना सुद्धा कसं आहे, एकदाच आहे. पण हे जगताना सुद्धा हसत आणि आनंदाने जगायचा आपण जर प्रयत्न केला तर निश्चितच आपल्या जीवनाचं कल्याण होईल. अशा अनेक गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत. पहा, दुसरं एक महत्वाचं, बरोबर, एक शिक्षक असतात आणि शिक्षकाचा पहिला पगार केला होता, आता जर बऱ्यापैकी पगार. आणि सगळ्याचा जोर कोणाचा पगार करा देत, बाजारात गेला तरी त्यांच्याकडे वाकड्या नजर शरद दादा तशी परिस्थिती होता. आणि तो शिक्षक विनादानला होते. विनादान अनुदान तत्वावरती आले. अनुदान तत्वावरती आल्यानंतर पगार सुरू झाला. शेजारी दुसरे सर राहत होते, त्यांनी टू व्हीलर घेतली. मॅडमला बस वाटेना, त्यांनी टू व्हीलर घेतली. आपल्याला ते घ्यायची. ते म्हणजे आपल्या पगारात भागत नाही, आई वडिलांना पैसे पाठवावे लागतात, तुझ्या आई वडिलांना नाही आपल्याला टू व्हीलर घ्यायची. त्या विचाराला कर्ज काढून कसं तरी बँकेत टू व्हीलर घेतली. टू व्हीलर घेतली, सगळं झालं. टू व्हीलर झाल्यानंतर त्या शेजारच्या सरांनी वर्षानंतर त्यांचं काय आलं, मागचं एक बिल मिळालं, थकीत बिल. त्यांनी फोर व्हीलर घेतली. टू व्हीलरची किती घेतली, फोर व्हीलर. आता ह्या मॅडम बसली तर कशा, त्या मला नाही चालणार नाही, आपल्याला गाडी पाहिजे. ती कशी आपल्याला फिरायचंय. तशा पद्धतीने त्या सरांनी म्हणजे अगं नाही आपलं मागं कशाला ताप देते मला. नाही म्हणाले, आपल्याला गाडी घ्यायची. मला तुम्ही भविष्यात हट्ट करू नये मग सांगते बरं का. ती गाडी घ्यायला लावतात मॅडम. मॅडमला पुढे बसणार फार बरं वाटतं. ती म्हणाली, तुम्ही गाडी चालवायची, मी शेजारी बसणार, तोपर्यंत गाडीत बसणार नाही. म्हणजे कशाला गाडी घ्यायला लावली, मी ड्रायव्हर बसणार, कारण ड्रायव्हर गाडी चालवणार ना. पण मला गाडीत बसताना कुठे बसायचं आहे, पुढंच बसायचं आहे. म्हणून मला नेहमी लक्षात ठेवायचं, कुठेही जा आपण कुठं असलं पाहिजे, पाठीमाग पुढं. हा, कुठं असलं पाहिजे, पुढं असलं पाहिजे. त्या मॅडम म्हणाल्या मला पुढंच बसायचं आहे. अहो जबरदस्तीने त्या सरांना गाडी शिकावी लागली. त्या विचाराने कोर्स लावला ड्रायव्हिंग स्कूलला. 15-3 आठवड्यामध्ये शिकलं. मॅडम दोघं बसली गाडी, पण ती पोरांना घ्यायची ना, पुढे दोघांनी गाडी. त्यांनी गाडी सरांनी स्टार्ट केली, गाडी निघाली. हळूहळू फर्स्ट सेकंड करत उकेडच्या घाटात गाडी गेली. उकेड आहेत आपल्या इथं, म्हणजे आपलं सोपं सांगितलं, सातारा पोरं जातात तिकडे, तुम्हाला घाटाच्या खाली पाठवलं मोगळाकडे. त्या उकेड्याच्या घाटात गाडी गेली. सरांना ती गिर टाकताना कुठतरी घोटाळा झाला आणि गाडी पडली बंद. गाडी बंद पडली की गाडी म्हणायला ती सरांना गाडी काही चालूच नाही. तुम्हाला कळत नाही का चांगली गाडी घ्यायची, असली गाडी घेतली तरी मला शंकाच होती. त्यांची बघा गाडी कधी बंद पडली का, आपली गाडी बंद पडली. सर म्हणजे आता तसं नाही, त्यांची गाडीची कंपनी तीच आहे, आपली तीच आहे. नाही म्हटले, तुम्ही काहीतरी मोठी कंपनीतली घेतली असेल.
किती आपल्या मनामध्ये काय काय असं भरलेलं खचाखच, कारण मैत्रिणी भरलेलं असतं. आपण आपल्या मेंदूला कधी वागत, ती गाडी बंद पडते, गाडी काही स्टार्ट होत नाही. एखादी गाडी थांबवतो, त्यालाही गाडी काही स्टार्ट होत नाही. शेवटी सर्व माहिती तिथं गाडी जरा डोकं पडली, मी गाडी ढकलत देऊ का, मालकी नाही गाडीची, मी गाडी मागे पुढे ढकलणार नाही. मॅडम बसल्या जाऊ सावलीला, सर त्याला हात कर, त्याला हात कर, घामाघूम झालो बिचारे. आणि तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की आपण कुणाला तरी फोन केला पाहिजे. त्याने एका मेकॅनिकलला फोन केला. मेकॅनिकलला फोन केल्याबरोबर तुम्हाला मी 10 मिनिटात आलो. किती मिनिटात? 10. अर्धा तास झाला तरी ना. मॅडम आल्यावर तुम्हाला 10 मिनिटात येतो म्हणा, तुम्हाला सगळी कशी पसंती केली, गाडी असली घेतली ती मेकॅनिकल तसंच का. तो बिचारा अर्धा तासाने आला, कारण दुसरी गाडी तर दुरुस्त करायची होती. तो आला, तो नमस्कार सर म्हटला. म्हणला काय झालं? गाडी स्टार्ट होईना. ते बसला, गाडी स्टार्ट होईना. त्यानं ते बोर्ड उघडलं. उघडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं काय झालंय ते. त्यानं जरा पंपिंग वगैरे केलं, काही चालू होईना. त्यानं हातोडी बरोबर दिली होती. मेकॅनिकल काय असते? हातोडी. आणि शिक्षकाच्या हातात ती गरजेच असते ना. तर त्या मेकॅनिकलनं ते आणलं होतं हातोडी. त्याने 2 ठोकं टाकले. ठोकणे म्हणजे सरांना म्हणजे स्टार्ट करा. सर म्हणजे नको वागायला मला बसू नका तुम्ही, जर चुकून स्टार्ट झाली गेली गाडी कुठं तर म्हणजे तुम्ही त्यालाच बसू द्या. त्या मेकॅनिकल बसला, गाडी स्टार्ट झाली. खरं तशी गाडी स्टार्ट झाल्यानंतर मॅडमला फार आनंद झाला. ड्रायव्हर आपली खाली उतर. मॅडम परदेशात फार बसल्या. सरांना आपली बसा गाडी. सर बसली गाडी. तुम्हाला माझं पैसे नंतर तुम्ही स्टार्टर माझा की जाल. तो म्हणाला हो. किती रुपये? मला 100, 500, 700 रुपये झाले. किती झाले? 700 रुपये. 700 रुपये 25 म्हणजे बाजारात गेल्यानंतर मॅडमला माहिती आहे सगळ्या बाजारात 700 रुपये मिळाल्यानंतर मॅडमला हे म्हणजे 2 तर ठोकं टाकले होते आणि पहिल्यांदा ती कोपी काहीतरी केलं असतं, खूप केलं असतं. 700 रुपये असतं म्हणजे 2च मिनिटाचं काम केलं असतं. तो म्हणाला नाही, तुम्हाला 700 रुपये द्यावे लागतील, नाहीतर मला पहिल्यासाठी गाडी करेल. आता मी तुम्हाला सर्व लागवाय पैसे देऊ टाकू, त्याला ताप नको, नाहीतर गाडी टोचर करून यावी लागेल, ते आपल्याला सोसायचं नाही. मॅडम हळू 100ची नोट काढली, पुन्हा 100ची काढली, पुन्हा 200ची 400 काढली. म्हणला 600 दिल्याशिवाय जमायचं. शेवटी 700 रुपये देताना मॅडम म्हणल्या, अगोदर तुम्हाला 100 पुन्हा 500 कशी बेरीज केली? म्हणला 100 माझ्या पेट्रोलच, 100 ह्याचं पेट्रोलचं आणि 500 मला ठोका टाकायचं. कशाचं? बाळानो ठोका कुठं टाकावा हे आपल्याला कळायला पाहिजे. ते कुणाला माहित होतं? मेकॅनिकलला. आपण आपलं मेकॅनिकल काय म्हटलं पाहिजे? मेकॅनिकल. आपण जर आपलं मेकॅनिकल झालो तर निश्चितच अडचण येणार नाही. तो म्हणाला 100 माझ्या पेट्रोलचा, 100 ठोका टाकायचा. तुमच्यामध्ये एवढं ज्ञान आहे शिक्षकांनी भरलेलं आहे की निश्चित ठोका कुठल्या प्रश्नावरती कधी टाकायचा, कोणता प्रश्न कसा सोडवायचा, कोणत्या प्रश्नाला किती वेटेज आहे, हे सगळे ठोके तुम्हाला शिकवलेले आहेत. प्रसंगी तुमच्यावरती रागवलेले आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्हाला कसा ठोका टाकायचा तर मला सांगा. पेन आणि जो तुम्ही रायटिंग पॅड घेणार तिथं बसणार आणि तसंच निघून येणार आहे. तिथे गेल्यानंतर नाही, आपल्याला टाळ्याचं काय करायचंय? काय करायचंय? काढण्याचं टाळ करायचंय. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या योग्य ठिकाणी योग्य पर्याय, योग्य उत्तर लिहून आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला मार्क मिळवायचे. आणि एक लक्षात ठेवा, मार्क मिळत असताना कधी कधी वाईट वाटतं परीक्षेमध्ये किंवा पेपर लिहिल्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर, दुपारी गेल्यानंतर आपण त्या पेपरचा विचार करत बसतो. त्या दिवसाच्या पेपरचा त्या दिवशी विचार करत बसू नका. त्या पेपरचा आदल्या दिवशी विचार करा. हेही तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल, कारण ठोका निश्चित कुठे टाकायचा हे तुम्हाला कळालं पाहिजे. जर तुम्ही योग्य ठिकाणी ठोका टाकला तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने ठोके टाकत आपल्या जीवनामध्ये पुढे जा. आई वडिलांचा कधीच अभाव होणार नाही याची काळजी घ्या. कारण आपलं आयुष्य हे क्षणभंगुर आहे, पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आहे. अलीकडच्या काळात 3री 4थीच्या मुलांना अटॅक केले आहेत. आपल्याकडे दुसरं काय होणार नाही. तुम्ही दुसऱ्याला अटॅक काय कराल? अशी परिस्थिती आहे. आपल्याला त्या पद्धतीने करायचं आहे. आपल्याला दुसऱ्याला अटॅक आणायचं नाही, पण त्याला अटॅक येतो त्याला वाचवण्याचा
प्रयत्न करायचा आहे, म्हणजे परीक्षेमध्ये दुसऱ्याला मदत करायची नाही. आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा चांगली वाईट परिस्थिती येते तेव्हा एकमेकाला साथ द्या. या शाळेकडे पुन्हा कधीतरी बोलून बघा, ही माझी शाळा आहे, या शाळेनं मला काहीतरी दिलेलं आहे. एक लक्षात ठेवा, शेवटी सगळे ताई बरं आहे. काय होतं माहितीये का, मुलं मोठी झाली की नाही लवकर, म्हणजे आपल्यासारखी वय झालं की त्यांना वाटत पुन्हा एकदा शाळेत जावं. तुम्हाला सुद्धा आता आज शाळा स्वतः वाईट वाटतात, उद्यापासून पुन्हा वाटत होतं घेऊन जावं, पलीकडे येऊन देणार नाही, आता तुझं काय काम आहे इकडं. पण पुन्हा असं वाटेल की पुन्हा मला या शाळेत जावं, तेव्हा तुम्हाला मात्र मुख्याध्यापकांची परवानगी काढायला लागेल आणि म्हणावं लागेल की आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचा काय घ्यायचं आहे, एक स्नेह मेळावा घ्यायचा आहे, गेट टुगेदर. गेट टुगेदर चांगला शब्द, गेट टुगेदर घ्यायचं आहे. कारण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, आपण काय मराठी बोलत नाही, मराठी निम हिंदी निम इंग्रजी, आणि मराठीचं काय मराठीकरण राहिलेलंच नाही. परंतु गेट टुगेदर घ्यावा असं वाटतं तेव्हा मात्र पुन्हा या शाळेत यावं वाटेल, तेव्हा मात्र हे शिक्षक असतील नसतील, पण पुन्हा त्याला शिक्षक होतात आपल्या डॉक्टर मॅडम मला कसे दिसत असतील ते, त्यावेळेस वसवसत होते, असे दाट होते शेळीसारखे की नाही. अतिशय स्ट्रॉंग होते. आता लोक कशी असेल आपल्याला पाहायला आल्याशिवाय पाहायला मिळणार नाही. चला आपण सगळे भेटायला जाऊ, पुन्हा कधीतरी या शाळेकडे पाय वळू द्या. पाय वळाल्यानंतर तुमचे पाय इथं रेंगाळू द्या. तुमच्या खिशामध्ये जर 4 रुपये असतील तर एक 10 पैसे इथे देण्याचा प्रयत्न करा. भविष्यात तसं आताच नाही, म्हणा आताच कुठे द्यावं. तर जेव्हा वाटलं तर त्यावेळेस मदत करा, कारण हे रयतेचा वटवृक्ष आहे, त्या वटवृक्षाचा फार भरलेला आहे. आणि आता IT सोडून आता आपण AI कडे वळालेलो आहे. AIच्या युगामध्ये आपल्याला फार पुढे जायचं आहे. आणि तुम्हाला ज्ञानाच्या एवढ्या संधी आहेत मुलांनो, फार संधी आहेत, म्हणजे क्षेत्रही तेवढे आहेत, त्याच्यात संधीही तेवढे आहेत. फक्त तुमच्यातला माणूस जागा करा आणि माणुसकी जपा. जर माणूस जागा ठेवला आणि माणुसकी जपली तर आयुष्यात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. माणसं जोडत गेला तर माणुसकीचा धागा तयार होतो. माणुसकीचा धागा तयार झाला की आयुष्याचा जगण्याचा आधार होतो. हा जगण्याचा एकमेकाचा आधार तुम्ही बनावं, अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला येणाऱ्या 10वीच्या परीक्षेसाठी आम्हा सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मला सन्मान केला आणि मला एक लेकरूही भेट दिलं. मी हे लेकरू निश्चित कधी घेऊन जाईल, तर तुम्हाला त्याचा मी अभिप्राय पाठवेन. तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक ऋणी आहे.